बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद पाहायला मिळतोय। पिकअप लुटून जीवघेणे हल्ले करण्यात येत आहेत। टोळक्याचा रात्रभर धुडगूस घातला गेला। कोराड कोयते घेऊन 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले सुद्धा करण्यात आले। अंबडमध्ये वाहनांवरती दगडफेक करत दहशत माजवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांकडून एका युवतीसह 10 गुंडांना अटक केलेली आहे। टोळीविरोधात खून, दरोडा, खंडणी, प्राणघातक हल्ले, शस्त्र बाळगणे, संघटित गुन्हेगारी असे 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत टोळीचा माफीनामा सुद्धा आलेला आहे। आपण पाहतोय या सीसीटीव्ही मधून कशा पद्धतीने दहशत माजवण्याचा प्रयत्न हे तरुण करतात। लाठ्या गाठ्या कुऱ्हाड एका तरुणाच्या आपल्याला हातामध्ये दिसते। नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला कायद्याचा बालेकिल्ला कायद्याचा बालेकिल्ला कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। मसरूळीतून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली। त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले। त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला। त्याने तिथे पण दहशत केली, तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय कशा पद्धतीने तरुणांनी उच्छाद मांडला होता। पिकअप लुटून जीवघेणे हल्ले करण्यात आले। याच दहशत माजवणाऱ्या तरुणांची पोलिसांनी धिंड सुद्धा काढली। मालेगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा सुद्धा या आरोपींकडून वदवून घेण्यात आल्या। दहशत माजवणाऱ्यांचे काय हाल होतात हे पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सुद्धा दाखवून दिलं। त्यांना काही वेळासाठी प्रसाद सुद्धा दिल्याचं आपण पाहतोय। एका तर गुन्हेगाराला चालताही येत नाही या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। सीसीटीव्ही मधून आधी दहशत माजवली, एकाला मारहाण केली, त्याच्यानंतर लाठ्या काठ्या घेऊन आले, कुऱ्हाडाच्या दुसऱ्या बाजूनं वार सुद्धा केले, हल्ले सुद्धा केले, स्टूल फेकून मारले आणि त्यानंतर आपण या एरियातले भाई झालो असा या समज या तरुणांचा झाला। त्यानंतर हे तरुण तिथून पसार झाले। मात्र पोलिसांनी मात्र या तरुणांना शोधून काढलं आणि त्यानंतर जिथे ही दहशत या गुंडांनी माजवली होती तिथून त्यांची जाहीररित्या धिंड सुद्धा काढली। धिंड काढण्यापूर्वी पोलिसांनी या सर्वच्या सर्व तरुणांना प्रसादही दिला। काहींना चालण्याच्या लायकीचं सुद्धा ठेवलं नाहीये आणि हे आपल्याला दृश्यांमधून सुद्धा दिसतंय। नाशिकमध्ये सध्या परदेशी टोळीचा धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत होत्या। पिकअप लुटून जीवघेणे हल्ले करायचे, त्यातून पैसे कमवायचे आणि तिथून मग त्या पैशांचा उत्माद करायचा असा हा तरुणांचा उद्देश होता। मात्र पोलिसांनी हा तरुणांचा उद्देश जो होता तो हाणून पाडलेला आहे।